टीईटी जर काढायची असेल तर ट्रिक शिवाय काहीच पर्याय नाही. आणि तुम्हाला तेच सांगतो की जॉमेट्रिकल प्रश्न ट्रिकच्या माध्यमातून कसे काढायचे. शेजारील आकृतीतील रेख ईची ही वर्तुळाची सर्वात मोठी जीव आहे. ही आकृती आहे, यामध्ये ईची ही वर्तुळाची सर्वात मोठी काय आहे, जीव आहे. सर्वात मोठी जीवा म्हणजे काय होत असते तर व्यास होते. आणि व्यासाला मित्रांनो जर पाय लावला तर त्या वर्तुळाचा परिघ निघत असतो. आणि या ठिकाणी शेवटी वर्तुळाचा परिघच विचारलेला आहे. म्हणजे आपलं टार्गेट आहे की या वर्तुळाचा एक परिघ काढणे. त्यासाठी त्यांनी आपल्याला EFGH हा जो एक चौकोन आहे, त्याला तुम्ही पतंग म्हणू शकता, त्याची परिमिती त्यांनी दिलेली आहे 196. म्हणजेच काय की EF, FG, GH आणि EH याची बेरीज, चारही बाजूंची बेरीज त्यांनी 196 दिलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं की FG GH आहे. म्हणजे FG GH आहे. याची जे FG 56 सेंटीमीटर त्यांनी सांगितलं, तर या ठिकाणी 56 आणि या ठिकाणी 56. आता तुम्हाला माहित आहे की चार बाजूंपैकी दोन बाजूंची बेरीज दिलेली आहे. म्हणून या ठिकाणी 196 वजा याची दुप्पट जे 112 आहे ते वजा करा. दुप्पट म्हटलं मी. आता या ठिकाणी 4, या ठिकाणी 8, 84 झाले. आता ह्या ज्या दोन बाजू आहे याला तोडा असं आणि दोघांमध्ये विभक्त करा. म्हणजे 42 आणि 42. या ठिकाणी 42 आले आणि या ठिकाणी 42 आले. आपलं काम तमाम झालं. आता आपल्याला काय करावं लागते की याचा स्क्वेअर काढायचा आणि याचा स्क्वेअर काढायचा. स्क्वेअर तुम्हाला माहित असला पाहिजे मित्रांनो. मी तुम्हाला एक स्क्वेअर शिकवतो. 42चा स्क्वेअर कसा काढायचा. 4 चूक किती होते 16, इथे 4 होते, याची दुप्पट घ्यायची 4 आणि हे 4 चूक 16 या ठिकाणी टाकायचे. म्हणजे 4 6 7 1 1764 हा 42चा स्क्वेअर झाला. त्याच्यानंतर 56चा स्क्वेअर सुद्धा तुम्हाला याच पद्धतीने काढता येतो. 5चा स्क्वेअर 25, 6चा स्क्वेअर 36, साइन दोन्ही किती 12, 12 म्हणजे 60, या ठिकाणी 60 टाकले. 6 3 6 5 11 इथं 3 म्हणजेच 31 36 झाले. या दोहोंची जर का तुम्ही बेरीज केली तर ती बरोबर तंतोतंत 4900 येते. याचं काढायचं स्क्वेअर रूट. 49 स्क्वेअर रूट मध्ये जर असेल तर 7 येते आणि 2 झिरो साठी 1 झिरो येते. अर्थातच व्यास आलेला आहे आपल्याला हा 70 आणि झालं आन्सर झालं. व्यासाला पाय लावला म्हणजेच काय 70 गुणिले 22 भागिले 7 गेले की आपल्याला आन्सर तयार. 7 1 7 7 10 70 म्हणजे 22 गुणिले 10 म्हणजे 220 येते. सो या वर्तुळाचा परिघ येतो 220 सेंटीमीटर. म्हणून सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. मित्रांनो जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्स.